कापोडे गावचे उद्योगपती सन्मान्य किशोर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या रंगबेरंगी जर्सीज आहेत या विजय संघाच्या कर्णधारास द्यायचे आहेत. हे आपण पाहू शकता. विजय संघाच्या संघनायकाला या जर्सी दिल्या जात आहे. त्याने या जर्सी परिधान करून आपण नंतरच्या दुसऱ्या राऊंड मध्ये उतरायचं आहे. त्यानंतर पराभूत संघाचा संघनायका काजल स्पोर्ट्स पूर्णा संघाचा संघनायका यांना जे प्रमाणपत्र आहेत गोविंद मुंजे ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य यांच्या शुभ हस्ते दिले जात आहे. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल काजल स्पोर्ट्सचा पूर्णा संघाचा संघनायका यास हे प्रमाणपत्र दिले जात आहेत. त्यानंतर बोलूया आपण सामन्याकडे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची. सायंकाळचं सत्र आपण पाहतोय. सायंकाळचे सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा आयुष्यमान भारत क्रिकेट स्पर्धा सीएम चषक कवाड 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य देवेश पाटील साहेब, सन्मान्य निलेश गुराव साहेब, सन्मान्य पप्पू खंडागले साहेब, सन्मान्य योगेश भोईर साहेब, भाजप युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण आणि मित कुमार कवाड यांच्याकडून सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतो. सीएम चषक 2018 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सायंकाळी सत्रामध्ये सामना पाहतोय वीर तानाजी दापोडे बी विरुद्ध एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. एनआर बोरपाडा संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे वीर तानाजी दापोडे बी या संघाला. चरण आणि समीर सलामीजोड मैदानात. पंचांचा वाईटचा शोधतोय अवांतचा वाईटच्या रूपाने. मैदान क्रमांक 2 वरी सामना सुरू होणार आहे. यावेळी कट केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज समीर. धावसंख्या आपण पदे 2. गावदेव वेले संघाने मैदान क्रमांक 2 वर लवकरात लवकर पोहोचायचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघ तिथे पोहोचलेला आहे. तिसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे बी विरुद्ध एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. वैयक्तिक पहिलं पहिलं षटक होतं गोलंदाजी विश्वास. क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकतो. शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ ला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅनला एक क्षेत्ररक्षक आहे. ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. नंतर ऑन साईडला जर आपण बोलून बघितलं तर ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, मिड ऑन आणि 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात केलेले आहे. अशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एष्टेक्ष पासून बिंदास लसने थोडासा दूर आणि गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय फ्रंटलाईन गोलंदाजी विश्वास. यावेळी चेंडूला फुल केलेला आहे. फुल अँड पॉवरफुल चेंडू शिमाशे बारा सीएम षटकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फुल केलं होतं अँड सक्सेसफुल सीएम षटकार आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटच्या वरून धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने वाढून होती ती 8. एनआर बोरपाडा विरुद्ध वीर तानाजी दापोडे बी या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय सायंकाळच्या सत्रामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. अवंतर धाव लेग बायच्या रूपाने. धावसंख्या सिंगलने वाढून होते ती 9.
सेम चषक 2018 मध्ये मित्रांनो आज आपण आवाज ऐकतोय पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार यांचा अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत. यावेळी मात्र सीध्या प्लेटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ रिजन मध्ये सुंदर झेल आणि पहिला फलंदाज फेल. पहिला हात बसतो वीरताना दापुडे. पहिला फलंदाज डगवाडच्या आश्रयाला 320वा फलंदाज हा झेलबाच्या रूपाने बाद झालेला आहे. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता अतिशय उत्कृष्ट झेल पाहिला होता थर्ड या सर्कलमध्ये मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. नवीन फलंदाज आदेश. मागच्या सामन्यामध्ये चरण आणि गणेश यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. यावेळी मात्र चरण हा स्वस्तामध्ये बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. समीर दुसऱ्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरला होता मैदान क्रमांक 2 वर. या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय नवीन फलंदाज आदेश. येणाऱ्या फलंदाजामध्ये गणेश हा एक चांगला फलंदाज आहे. यावेळी मात्र निश्चितचपणे आणखीन एक फलंदाज पाचशे रूपाने बाद होतोय. आदेश याची केली संपुष्टात आल्या पावले परतताना आदेश हा फलंदाज. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये अचूक निर्णय पंचांचा. इष्टेनं जाऊन हा चेंडू धडकला असता. अगदी बरोबर, कारण की कुठल्या मनात शंका नव्हती पंचाची. ज्या प्रकारे निर्णय दिला गेला पाहिजे त्या सरळ मधल्या एस्टीवर हा आढळणारा चेंडू होता पॅडवर आदळतोय. प्रश्न विचारतो आणि लगेच पंच सहमत आहे. बेदाग पंचाची भूमिका एका चांगली आहे. बघितलं आपण ज्या प्रकारे पायचीत बाद घोषित करण्यात आलं. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 9. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 2 बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहतोय. नवीन फलंदाज भावेश खेळपट्टीवर आलेला आहे आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी करंदरांनी चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाज रजनीकांत याच्या हातामध्ये. रजनीकांत पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळी मात्र पहिला चेंडू दिशांन चेंडू आपण पाहतोय. रजनीकांत याला सीएम चषकामध्ये लयबद्ध गोलंदाजी करता आलेली नाही, कारण मागच्या सामन्यामध्ये याच मैदानावर आपण पाहिलं होतं दिशाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती रजनीकांत याच्याकडून. यावेळी फुलटॉसवरून चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका. चेंडूवाली क्षेत्ररक्षक विश्वासपूर्ण झेल आणि फलंदाज फेल. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. तुझ्याच बोलण्याला आता मी मानलं. शेजारची ही काळी मैना. हे रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग फटका होता. टायमिंग साधता आला नाही आणि विश्वास याच्याकडून विश्वासपूर्ण झेल पकडला गेला होता. आणि याच्या दिवसामध्ये पाहतो आपण येणार बोरपाड्या संघाने प्रभावित कामगिरी पाहायला मिळाली यांच्या संघाकडून. आणि त्याचा परिणाम पाहतोय की आपण ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून शतक करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या षटकामध्ये विश्वासाने एका चांगला मारा केला. आता मात्र रजनीकांत सुद्धा एका चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळते. धावफलकावर धाव त्या 10, 3 बाद. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केले. 10 टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद होऊन पॅलोमध्ये परतले आहेत. चरण, समीर आणि आदेश. नवीन फलंदाज जयेश भावेश याला साथ देण्यासाठी आलेला आहे. रजनीकांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता. सरळ निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. यावेळी खराब दिशांन चेंडू पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट रूपाने अवांतर आणि अवांतर धावेने वीरताने दापोडे 20 अंकाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 1 ने वाढून होते ते 11.
पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज पंच फारुख बर्डे यांचा बायचा इशारा होतोय. अवांतर धाव बायच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1ने वाढून होते ती 12 डिसेंबर पासून सीएम चषकाला सुरुवात झालेली आहे. आज 17 डिसेंबर सलग 6वा दिवस मित्रांनो आपण पाहतोय सीएम चषक 2018चा. रजनीकांत यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातो 100च्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. रजनीकांत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मोडतो विकेटचा मारा करताना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्या बोलतात. दोन्ही हात समांतर रेषेत फैलावतात. वाईडचा इशारा करतात. अवांतर धावेने धावसंख्या अशुभ आकड्यावर पाहायला मिळते 13. कालच्या दिवशी डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचा आपण आवाज ऐकला होता आणि त्यांच्याकडून सीएम चषकासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळी मात्र स्लॉक स्वीप केलेला आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून शिमाळाच्या पार सीएम षटकार. सीएम चषक 2018 मधील हा 285वा षटकार आपण पाहतोय जयेश याच्या बॅट मधून. वेलकम दीपक ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. मित कुमार कव्वाड संघाने आपल्या होम ग्राउंडवर अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. 2 सामने मित कुमार कव्वाड संघाने जिंकलेले आहेत आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढवलेल्या आहेत. दुसरं षटक रजनीकांत हाताळतोय. सामनावीर फलंदाज पुन्हा एकदा जयेश. यावेळी मात्र सीध्या ब्लेडने डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळला जातो. वन्स बाउंड चेंडू लॉंग ऑनच्या मधून शिमाशी पार सीएम चौकार. लोश महाराष्ट्राचा रिप्ले मध्ये आपण पाहू शकता डाऊन दी ग्राउंड हा फटका केला होता. कुठला क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. 2 क्षेत्ररक्षण हुल देऊन चेंडू शिमाराशी पार गुल झाला होता. 285वा चौकार आपण पाहतोय जयेश याच्या बॅट मधून. पण आता मात्र सुभाष पाहतोय आपण की जी सुरुवात पाहिजे होती धावपलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा, एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. 12 पॉईंट जवळपास 12ची सरासरी आतापर्यंत कायम ठेवलेली आहे. इथून जर अजून 20 ते 22 धावा धावपकाला लागला तर एक या स्थितीमध्ये एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. नक्कीच पूर्णपणे सहमत आहे सुनील पवार आपल्या मताशी. 2 षटकांची समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे बे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 बाद 23. आणि यापुढील 2 षटकांसाठी मायक्रोफोनवर सज्ज आहेत पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार. खूप खूप धन्यवाद. जेव्हा पण मॅजिकल ऑफ व्हॉइस मराठीचे एका बुलंद आवाज डॉक्टर गवली सर किंवा सिद्दीक बावे सर, संदीप मोरे सर, सुभाष धुमाल, बरेचसे समालोचक जे आहेत भिवंडीमध्ये यांच्या समेत समालोचन करण्याची एक मदत काही वेगळी असते. तर सामन्याला सुरुवात होताना काल संपूर्ण दिवसामध्ये महाराष्ट्राचा तो मराठीचा बुलंद आवाज मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर यांचा आवाज आपण ऐकला होता. यावेळेस पात्र सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. सीएम चषक मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो शेवटच्या दिवशी आपण मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी यंदाच्या वर्षी जे भिवंडी समालोचक ग्रामीण क्रिकेट असोसिएशन स्थापन झालेले आहे त्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आमचे गुरुवारी यांचा आवाज ऐकणार आहोत. कालच्या दिवशी त्यांचा आपण आवाज ऐकला होता. पुढील चेंडू यावेळी मात्र बॅकवर्ड जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढत चालत आहे. स्क्वेअर डीपला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. 1 धावेने धावसंख्या वाढते. 1 धावेने वीर तानाजी दापोडे बी संघाची धावसंख्या वाढवून होते ती 24.
यावेळी फोर्स केलेला आहे चेंडूला. लॉंग अँड रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण विश्वास कडून डीपला पाहायला मिळत आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण तब्बल 25. शमचषक 2018चा हा 6वा दिवस शेवटचं सत्र आहे. ज्यावेळेस पता चांगला चेंडू होता. इथं मात्र पाहायचं की निशाणा लागत नाहीये. इशारा काय तोय पाहायचंय. 22चा इशारा येतोय पंजाकडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 26. म्हणजे या षटकामध्ये एका चांगली प्रभावशाली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज बंटी यांच्याकडून. आणि असं वाटतं की आजच्या दिवसामध्ये बंटी यांनी एका चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केलेली आहे. ज्या प्रकारे मारा करतोय यष्ट्या मागं दूर असं बिंदास एका तालुका क्रिकेटमधला वादळी फलंदाज. ज्यावेळेस पाता टप्पा पडल्यानंतर चेंडूचा थोडा खाली राहणारा होता. प्रश्न विचारायला लागला पण सहमत नाहीये. एक अतिशय चांगलं षटक परत पाहतो आपण बंटी यांच्या हाताळताना. 3 बाद 26 अशी धावसंख्या आहे. वीरताने दापोडे बी या संघाची सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर मात्र या षटकामध्ये एका धावावर अंकुश ब्रेक लावताना गोलंदाज बंटी. यावेळेस पाहता पोल करण्याचा प्रयत्न हवेत आहे. तू थांब मी झेल घेतोय असा संदेश देतोय आणि अतिशय चांगला झेल टिपल्या गेला मिड विकेटर्स सिमरेशेकडे. चौथा फलंदाज बाद. DJ Sandy in the mix. Sandy. मित्रांनो वळूया आपण स्वागत सत्कार समारंभाकडे. खारबाव इथून आपल्यामध्ये सीएम चषकाचा आनंद लुटण्यासाठी आमच्या VIP डायजवर उपस्थित झालेले आहेत. सन्मान्य विकी पाटील साहेब यांचा स्वागत सत्कार सन्मान इंजिनियर प्रशांत डोंगरे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. बद्दल पुन्हा एकदा सीएम चषक संयोजकांकडून आपला मनस्वी धन्यवाद. बोलूया सामन्याकडे. बॅक टू क्रिकेट नाव. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज राकेश आज सज्ज होतोय. राईटामोरच्या विकेट समोर खेळण्यासाठी फलंदाज पाहतोय आपण. चेतन यांच्या बॅटमधून हा मोठा शॉट पण उंची आहे लांबी नाहीये. अजून एक फलंदाज बाद होतोय. 5वा फलंदाज बाद. तर धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर. पाहतो आपण धावपलकावर 26 5 बाद. येणार बोरपाडा आणि वीर रत्ना दापोडे बी या दोन्ही संघादरम्यान. यावेळेस मात्र मिडविकेटकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट मिडविकेट जोपर्यंत क्षेत्ररक्षण केले जाते दुसऱ्या धावेची मागणी करतोय तो ठरवू शकतोय आणि फलंदाज पाहायचे की ते मात्र बाद होतोय. 6वा फलंदाज बाद. पाहू शकता रिप्ले मध्ये आपण कशा प्रकारे दुसरी धाव होण्याचा प्रयत्न केला गेला होता. अतिशय चांगला निर्णय म्हणता येईल पंच
गोकुळदास पाटील यांचं ज्या प्रकारे रनआउट घोषित केलं. साप थोडंसं कुठेतरी मागं दिसलं आपल्याला आणि आपण धावसंख्या पाहतोय धावपलकावर इथं मात्र फक्त आणि फक्त 27 6 बाद 6 बाद. नाजूक स्थिती आहे नाणेफेक केल्यानंतर, कारण की येणार बोरपाडा संघाची फलंदाजी अतिशय चांगली आहे, मजबूत आहे. चौथ्या षटकाचा खेळच आहे. अंतिम षटक आणि धावपलकावर फक्त धावा आहेत 27 6 बाद. मित्र आपण पाहू शकता देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव शिएम चषक 2018 सर्व खेळाडूचे व आलेल्या पाहुण्यांचे सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे शिल्पकार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरवसाहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सीएम चषक 2018 यावेळेस पाहता फोर्स केला चेंडूला, शक्ती होती हवेत आहे, चांगला पूर्व अनुमान घेऊन हवेत झेपावत चेंडूला अडवण्यामध्ये यश प्राप्त होते. नक्कीच पवार आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं वायडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये. ती बरोबर ज्या प्रकारे पूर्व अनुमान घेत हवेमध्ये स्वतःला झेपवून घेतलं होतं आणि चेंडूला रोखलं गेलं. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 29. गोलंदाज राकेश खेळण्यासाठी फलंदाज समोर सज्ज होते. विराट नाव म्हटलं तर विराट कोहलीची आठवण होते. यार्स पात्रा फाईन फटका आहे, पण लॉंग लेग रिजनकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तिथं फक्त एका धावची संधी होती. या एकाच धावीने संघ धावसंख्या 30. विराज दोन चेंडूमध्ये जर 40 आकडा पार करतोय ते मानसिक दबाव टाकण्यासाठी एका चांगली गोष्ट असेल. यावेळेस पात्रा चेंडूला सोडून दिलाय, कारण की UJSTच्या खूपच बाहेर जातोय. फारुख वडे सरांचे दोन्ही समांतर रेषेत. अवंत धावसंख्येमध्ये संघात धावसंख्या 31. येणार बोरपाडा आणि पाहतोय आपण जो संघ आहे वीर आणि दापोडे या दोन्ही संघादरम्यानचा सामना आहे. राकेश मारा करतोय. राकेश जाधव हा गोलंदाज. VIP डे एन कडनं समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल अजय. यावेळेस पात्रा उकळण्याचा प्रयत्न, चेल होण्यासारखी कुठलीच संभावना नाही. यस कुठले पंच ठीक पाठीमागे चेंडू जातोय, पण अतिशय चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जवळपास सिमिलरचा क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत फक्त एका धावची संधी. धावसंख्या 32. प्रोजेक्ट स्कोर जर बघितला आपण 32 आहे. 8.35 ची सरासरी आतापर्यंत. आणि शेवटचा फलंदाज समीर पाटील बाद झाला होता. अतिशय चांगलं थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्यूज यांच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस पात्रा व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात घेत तालाने चेंडूला एकदा पूर्ण मिड ऑनला जोपर्यंत चेंडूला अडवतोय तोपर्यंत पायाचे की आणि याचबरोबर धावसंख्या होते ते 34. शेवटचं षटक संपलेलं आहे. VIP डायचं हे दृश्य आपण पाहू शकता. आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. वीर तानाजी दापोडे बी संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलकाला धावा जगलेल्या त्या 34 आणि 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे NR बोरपाडा या संघासमोर. तर निश्चित आपण भिवंडी क्रिकेट टेनिस क्रिकेटमध्ये सर्वांचाच आवाज ऐकला. मॅजिक क्लब मराठी वयचे डॉक्टर गौडी सर. उद्यापासून मित्रांनो आपण याच आमच्या या समालोचक कक्षामध्ये वैसवाप ठाणे 22 सरांचा आवाज सुद्धा आपण सीएम चषकच्या माध्यमातून उद्यापासून ऐकणार आहोत. सीएम चषकमध्ये तर जे आव्हान ठेवलेले आहे आपण पाहतोय निर्धारित 4 षटकामध्ये 34 धावा धावपलकावर 35 धावाचं आव्हान आणि कशा तऱ्हेने पार करतोय. जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल प्रत्यक्ष धावता वर्णन करण्यासाठी
समालोचक कक्षामध्ये सज्ज होणार आहेत सुभाष धुमाल सर. धन्यवाद सुनील पवार. सायंकाळी 17 मधील आपण सामना पाहते वीरतानाजी दापोडे बी विरुद्ध एनआर बोरपाडा या दोन संघामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा क्रिकेट आयुष्यमान भारत सीएम चषक 2018 कवाड मध्ये हार्दिक स्वागत आहे. देवेश पाटील साहेब, निलेश गुरव साहेब, पप्पू खंडागळे साहेब, योगेश भोईर साहेब आणि भाजप युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण तसेच मित्र कुमार कवाड यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतंय. सीएम चषक 2018 मध्ये सर्वांचं सायंकाळी 17 मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मंचावर विराजमान मान्यवरांचंही हार्दिक स्वागत आहे. मैदानावर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या प्रेक्षकांचं तसेच TV स्क्रीनवरून या स्पर्धेचा आनंद लुटणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. अगदी बरोबर. आपण बघतोय क्रिकेट आयुष्यमान भारत सीएम चषक 2018 खास या स्पर्धेसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी तालुका अध्यक्ष आणि या स्पर्धेचे शिल्पकार तसेच भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे काही युवा नेते सन्माननीय योगेश भोईर साहेब तसेच सन्माननीय पप्पू खंडागळे साहेब यांच्या माध्यमातून आपण सीएम चषकचं आयोजन पाहतोय. आणि सर्वात महत्त्वाचं मध्ये भारतीय जनता पार्टीचे काही युवा डॅशिंग नेते सन्माननीय देवेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण सीएम चषक देशातील सर्वात मोठा कला आणि क्रीडा महोत्सव पाहतोय आपण. तर सामन्याला सुरुवात सज्ज होताना मायक्रोफोनवर सुभाष धुमाल सर. धन्यवाद सुनील पवार. खवडगावचे इंजिनियर किशोर गुरव यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जाणार आहे. राकेश पवार आपला सुनंत असेल का आपण आपल्या शुभ असते त्यांचं स्वागत सत्कार सन्मान करायचं आहे. राकेश पवार यांचे शुभ असते किशोर गुरव इंजिनियर यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे आपण पाहू शकता. यावेळी डाऊन दी ग्राउंड लॉफ्टेड फटका लॉंगांच्या मधून वन्स बाउंड चेंडू सीमारेषेवर सीएम चौकार. रिप्ले मध्ये पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फाळ थ्रो बाटम यांचा चांगला वापर आणि चेंडू जेव्हा बॅटला लागला होता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं होतं षटकाराचं चौकाराचं. 4 धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलेलं फलंदाज रवी याने. धावसंख्या 4 आपण पाहतोय बिनबाद. चांगली सुरुवात येणार बोरपाडा या संघाकडून 35 या लक्षाचा पाठलाग करताना. यावेळी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातो इष्टाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. आपण या स्पर्धेमध्ये अनेक समालोचकांचा आवाज ऐकलेला आहे. संदीप मोरे सरांना आपण ऐकलेला आहे. डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांना ऐकलेला आहे. रोहन पाटील सरांना आपण ऐकलेलं आहे. शैलेश मांजरेकर सरांना आपण ऐकलं. आज ऐकतो आपण सुनील पवार सरांना. उद्यापासून सिद्दीक भालपे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. यावेळी मात्र फ्लिक केलेला आहे. इनफिल्डच्या वरून चेंडू होतोय मिड विकेट रिजन कडे. डीप मिड विकेट मधून चेंडू सीमारेषेवर सीएम चौकार. अतिशय उत्कृष्ट फ्लिक फटका आपण पाहतो. मनगटाचा वापर आजच्या दिवशी 1988 मध्ये मोहम्मद अझरुद्दीन जो मनगटी फटकांसाठी प्रसिद्ध होता त्याने न्यूझीलंड विरुद्ध अवघ्या 62 चेंडूमध्ये जलद शतक ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता आणि मोहम्मद अझरुद्दीनच्या पद्धतीने हा फटका केला होता फलंदाज रवी याने. यावेळी मात्र फाईन केलेला आहे. चेंडू जातोय फाईन लेग रिजन कडे. चांगला प्रयत्न डीपला आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ती दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10. अपो पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामनागर फलंदाज रवी. स्टेप आउट झाला होता. चेंडू हवेमध्ये झेल सोडला जातोय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये
आणि झेल कदाचित मागणं ठरू शकेल वीर तानाजी दापोडे बी या संघाला. कॅच विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच, टेक द कॅच आणि विन द मॅच असं समीकरण आहे. अगदी बरोबर. क्रिकेटचं सूत्र आहे पकडा झेल आणि जिंका सामना. आणि त्यानुसार झेल घेत नाहीये. आणि बघितलं आपण जेव्हा 35 धावचं लक्ष आहे पहिल्या षटकामध्ये एका चांगली दमदार सुरुवात आहे. बिनबाद 11. अपो पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी चिरो जातोय शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. एका धावेसाठी प्रयत्न, एका धावेने पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर येणार बोरपाडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 12. 12 डिसेंबर पासून सीएम चषक 2018 ला सुरुवात झाली होती. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं मित्रांनो आयोजन आपण पाहतोय. सीएम चषक 2018 देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव सखाराम महाराजांची पावनभूमी कवाड या नगरीमधून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आणि लवकरच निश्चितपणे मोठा जत्रोत्सव आपण या गावामध्ये पाहणार आहोत दत्त जयंती निमित्ताने. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय सुमित. सुमित गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आहे. थोडंसं अडथळा आपण मैदानामध्ये पाहतोय. पण स्वान पथक आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात होते. सुमित गोलंदाजी मार्कवर राईट मोडतो विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून जातो यशाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. येणार बोरपाडा 35 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतोय रवी आणि जयेश ही सलामी मैदानात. येणाऱ्या फलंदाजामध्ये बिंदास लसणे हा एक तालुका क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज येणं बाकी आहे. यावेळी मात्र कव्हर रिजन मध्ये चेंडू टोलवला जातो. एक धाव पर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त एका धावे समाधान मानावं लागेल कारण अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि चांगली चेंडू फेक. सुमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज रवी. सलामीला आलेला सलामीला अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आतापर्यंत रवी यांनी केलेले आहे. वैयक्तिक 11 धावसंख्या खेळतो ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहे. बॅकफुटवर जाऊन चेंडूला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज पंच फारुख बर्डे यांचा लेग बायचा इशारा आहे. अवांतर धाव लेग बायच्या रूपाने. एका धावेने धावसंख्या होते 14. 35 लक्षाचा पाठला करतोय येणार बोरपाडा संघ. धावसंख्या पाहतोय आपण 14 या षटकामध्ये. मात्र सुमित यांनी सोबत तुम्हाला सर पाहतोय कमबॅक करून दिलेल्या संघाला काही नव्हतं थोडंसं तरी. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 11 धावा त्यानंतर आता मात्र पूर्णपणे सुमित 4 धावताना गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला एक सम्मानजनक स्थितीमध्ये नेण्याचा पूर्णपणे कोशिश करताना पाहतोय आपण इथं सुमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट मोडतो विकेटचा मारा करताना. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जाते यष्टीच्या हातामध्ये. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला होता. बघितलं होतं पावित्र्य घेतला होता रिवर्स फटका खेळण्याचा फलंदाजाने. त्याच अनुषंगाने हा चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी आपण बघतोय सुमित या गोलंदाजाकडून. यावेळी मात्र चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर गिकला. खराब क्षेत्ररक्षण. स्लॉपी वर्क आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये. आणि हे जीवदान मार्ग ठरू शकेल कारण माफक आव्हानाचा पाठला करतोय येणार बोरपाडा संघाने. असे झेल सोडणे घातक ठरेल वीर तानाजी दापोडे बी या संघाला. अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे. दरम्यान सीएम चषकला आणि खास कॉमेंट्री पॅनलला
पिंपळगाव येथून पंकज नरवाडे यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद पंकज, आपलं मनस्वी स्वागत असेल. पल्लू शॉट केलेला आहे, फाईन लेगच्या वरून चुन होत्या डीप फाईन लेगला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या 2 ने वाढून होते ती 17. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या येणार बोरपाडा संघाची 17. आणि यापुढील 2 षटकामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल, किस टीम के होती हार और किस टीम के होती जय जयकार, 2 ओव्हर की कहाणी सुनते सुनील पवार की जुबानी. अनेक अनेक धन्यवाद सुभाष. तुम्हाला पाहू शकता आपण व्हीआयपी डेजवर या स्पर्धेचे शिल्पकार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आपण पाहतोय. भिवंडी तालुका अध्यक्ष सन्माननीय निलेश गुरवसाहेब यांना आणि त्यांचे जर सहकारी संपूर्ण व्यासपीठावर. तर आता मात्र 12 चेंडूने सामना जिंकण्यासाठी इथून 12 चेंडूने 18 धावांची आवश्यकता. सुभाष तुम्हाला सांगता येत नाही की कुठला संघ जिंकेल हा सामना, कारण की 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. हा षटक निर्णायक ठरेल दोन्ही संघासाठी की कोण विजेता बनणार, थोडंसं पारडा कोणत्या संघाचा भारी होणार. त्याच्यात आमचे प्रेक्षक पाहू शकता स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड पूर्णपणे खचखच भरलेला आहे. त्यानंतर पूर्व दिशेला आपण पाहू शकता आमच्या ग्राउंडच्या भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी स्टँड. अनेक प्रेक्षक या सामन्याचा अगदी पहिल्याच दिवसापासून मजा घेत आहेत, एन्जॉय करत आहेत. हे आमचं व्हीआयपी डायचं दृश्य आहे. स्वप्नील ठाकरे सरचिटणीस भाजप युवा मोर्चा यांनी खूप मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. अगदी बरोबर. आणि स्पेशल आमचे अँकर सुद्धा आहेत. व्हेरी नाईस सर. स्वप्नील ठाकरे, आपलं मनस्वी स्वागत असेल. वळूया आपण सामन्याकडे. 12 चेंडूने 18 धावांची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू चांगला चेंडू होता, मनगटी फटका करण्याचा प्रयत्न, पण चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही. शॉर्ट पॉईंट रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होते, तोपर्यंत 1 धावची संधी. मैदान क्रमांक 2 वर जो सुरू सामना आहे त्या सामन्यामध्ये गावदेवी वेले संघाने 31 धावा धावफलकावर झळकलेल्या आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 32 धावांचं लक्ष ठेवले गुड बाय केवणी देवी या संघासमोर. ग्राउंड क्रमांक 2 वर एक चांगला सामना रंगतोय, पण इथं मात्र हा सामना अतिशय रोमांचक स्थितीमध्ये. 11 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. काय होणार, कोण जिंकेल आणि पुढच्या दिवसापर्यंत खेळायला कोण येणार. आकोडा पाय चेंडू पूल केलेला आहे, हवाई फायर, पण चेंडू हवेत आहे, कुठलीच चुकी नाही आहे. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. कशा प्रकारे शॉट खेळला होता, आकोडे पॅचेंड होता, बॅकफुट जाऊन स्क्वेअरलेगच्या वरतून षटकार खेचण्याचा प्रयत्न केला होता, पण टायमिंग आणि प्लेसमेंट फटक्यामध्ये अचूक नव्हती. तिथं सज्ज होता शतक झेल टिपण्यासाठी. पहिला फलंदाज बाद होते. सुबह तुम्हाला बघितलं 18 धावसंख्येवर. नवीन फलंदाज रायटी युवराज सिंग भिवंडे बिंदास लसने 1 डाऊनला खेळण्यासाठी आलेले आहे. बिंदास लसने याच्यावर पूर्णपणे डिपेंड असणार आहे. जर येणार बोरपाडा संघाला सामना जिंकायचा असेल तर बिंदास लसने याला शेवटच्या चेंडूपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणे आवश्यक असणार. या उलट हा सामना जर वीरताने दापोडे बी संघाला जिंकायचा असेल तर बिंदास लसने याला लवकरात लवकर पॅडनचा रस्ता दाखवावा लागेल. रवी मात्र यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. 13 धावांचं योगदान देऊन पॅवलमध्ये परतलेलं आहे, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता. समीकरण आपण पाहतोय 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 17 धावा आणि कुठल्या संघाला खतरा. 10 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेवर आपण थोडासा हायलाईट टाकूया, तोपर्यंत वेळ आहे, कारण की या स्पर्धेचा हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर बघितला आपण संघाचं जय हिंद देवरुंग संघात तब्बल 89 धावा, त्याचबरोबर सर्वोच्च व्यक्तिगत धावा जर बघितला आपण जय हिंद देवरुंग संघाचा डावखुरा एक वेगवान फटकेबाजी करणारा फलंदाज बलवंत दलवी यांच्या नावावर तब्बल 69 धावा नाबाद आहे. त्यानंतर पाहतोय 4 हॅट्रिक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. त्यानंतर 6 हॅट्रिक करणारे मात्र 2 फलंदाज, चौकार हॅट्रिक मात्र 1 फलंदाज. वळ्या सामन्याकडे 10 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. गोलंदाज समीर सज्ज होताना यास्पाता मनगटी फटका टर्न केला, चेंडूला स्कोरलेग रेजनकडे शतक सज्ज आहे. नाही तर मात्र निश्चित एकाच धावेने समाधान मांडणारे फलंदाज, कारण की स्ट्राईक्स होता बिंदास आपल्याकडे ठेवणार आहे. इथून सामना जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बिंदास लसने यांच्यावर
येणार बोरपाडा संघाचा पूर्ण दारोमदार असेल. जर सामना जिंकत असेल तर एका चांगली फटकेबाजी करावी लागेल. इथं मात्र बिंदास या फलंदाजाला 9 चेंडूने 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होताना पण जेवढं कौतुक करावं या षटकामध्ये समीर याचं तेवढं कम आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अतिशय प्रतिम कामगिरी या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाज समीर यांच्याकडून. यावेळेस मात्र पॉवरफुल फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. दुसरी धावणीचा प्रयत्न धीमा थ्रो पाहायला मिळतोय. धोकादायक ठरू शकतोय पण चांगला तालमेल. या 2 धावा सहज पूर्ण केल्या बिंदास लक्ष्मी यांनी. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 21. दरम्यान आमच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे निंबवली गावचे उद्योगपती सन्मान्य रुपेश गुलवे साहेबांचा. त्यांचं सीएम चषक 2018 मध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. आता मात्र इथून सामना जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. हे आपण पाहू शकता नुकतंच ज्यांचं आगमन झालं निंबवली गावचे उद्योगपती सन्मान्य रुपेश गुलवे साहेबांचं मुख्यमंत्री चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. सज्ज होताना गोलंदाज राईट विकेट. यावेळेस पाता चांगला फटका आहे. 4 धावासाठी हा चेंडू जाणार चौकार. अतिशय क्लास रिव्हर्स शॉटचा फटका होता. बिंदास लक्ष्मीच्या बॅटमधून चेंडूमध्ये कुठलीही खराबी नव्हती पण काय शॉट बनवलं. रिव्हर्स स्विच हिट केला. चौकार वसूल केला. चौकार धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल 25. सामना जिंकण्यासाठी आता मात्र डेथ बॉलचा इशारा येतोय. 7 चेंडू आणि 10 धावाची आवश्यकता आहे येणार बोरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. बिंदास एका चांगली फटकेबाजी करतोय. 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. पुढचा चेंडू राईटामध्ये विकेट. बिंदास लटण्यासाठी हा पुढचा चेंडू. यावेळेस पाहता मोठा फटका डाऊन द ग्राउंड हवाई मार्गे षटकार. मध्ये पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटका लॉफ्टेड फटका राईट युवराज सिंग ऑपा भिवंडी बिंदास लसने याच्या बॅटमधून निघाला हा बिंदास षटकार. आणि निश्चित सुभाष पितामणे ज्या कामासाठी टेनिस क्रिकेटमध्ये संघाकडून पॉप्युलर आहे तोच काम करताना इथं मात्र बिंदास त्याच कामासाठी तो प्रसिद्ध आहे. टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये आपल्या संघासाठी ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय 3 चेंडूमध्ये 12 धावसंख्येवर फलंदाजी करताना 1 षटकार 1 चौकाराने आता मात्र एका सोप्या विजयाकडे असं वाटते की वाटचाल करतोय का येणार बोरपाडा संघ. या आपण व्हीआयपी राईडचं दृश्य पाहू शकता. निंबवली गावचे उद्योगपती रुपेश गुलवे साहेबांसमवेत जिशान भाई अक्षय तारे जयेश मात्रे आणि प्रदीप तारे यांना आपण पाहू शकता. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूने 4 धावा पूर्णपणे समीकरण बिंदास लसने यांनी बिंदासपणे फलंदाजी करताना सोपं गेलेलं येणार बोरपाडा या संघासाठी. मॅजिक षटक हाताळावे लागणार ज्या प्रकारे गावदेव पूर्ण संघाचे किशोर या गोलंदाजाने हाताळला होता. मात्र चमत्कार रोज होत नसतात. झाला चमत्कार तर त्याला नमस्कार असेल. 6 चेंडूने 4 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पंच केलेला आहे. पॉइंटच्या वरून चांगले क्षेत्ररक्षण डीप पॉइंटला आपल्याला पाहायला मिळतंय. 1 धाव पूर्ण. एका धावेने येणार बोरपाडा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून होती ती 32. सायंकाळी 17 मधील सामना आपण पाहतो वीर तानाजी दापोडे बी विरुद्ध एनआर बोरपाडा या 2 बलाढ्य संघामध्ये. दोन्ही संघाने आजच्या दिवशी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. देखते आज की शाम किस टीम के रहते इनाम एनआर बोरपाडा या फिर वीर तानाजी दापोडे बी. 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इनकटर चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर आतल्या बाजूने जास्त वळला होता आणि फलंदाज बिंदास लसने पूर्णपणे बीट होतोय चकित होतोय.
4 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. पूर्णपणे लढताना आपण पाहतोय वीरतानाजी दापोडे बी संघ चरण शेवटचं षटक हाताळतोय. चरण सामन्यावर फलंदाज बिंदास. यावेळी मात्र ड्राय केलेल्या चेंडूला आणि फलत होते. हे टर्निंग पॉइंट ठरू शकते. एक धाव चोरून पूर्ण करतात फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवताना आपण पाहतोय बिंदास यास. एक धावे समाधान मानलं होते. येणार बोरपाडा संघाची धावसंख्या एका धावेने वाढते. एका धावेने वाढून होते ते 30. स्ट्रायकर स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न बिंदास लसणे याच्याकडून केला गेलेला आहे चेंडूवर. दोन धावांची आवश्यकता येणार बोरपाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज राकेश मात्र सामनागर फलंदाज बिंदास. यावेळेला मात्र क्लीन बॉल आणि मोठा मासा गळायला लागलेला आहे शेवटच्या क्षणी. बडी मछली जाल में फंसी हुई. उत्कृष्ट चेंडू हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. स्विंगिंग यॉर्कर दांडीगुल चेंडू ब्युटिफुल. अगदी बरोबर. स्विंगिंग यॉर्कर हा चेंडू होता आणि या विकेटने आता मात्र सुभा धुमाल मी तर म्हणेन की ज्या प्रकारे चरण यांनी रोमांचकता ठेवलेल्या सामन्यामध्ये अजून ती खतम नाही झाली. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र येणार बोरपाडा संघाला अजून 2 धावांची आवश्यकता असेल. अजूनही सामना संपलेला नाही. सुनील पवार दोस्त पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. 2 चेंडूने 2 धावांची आवश्यकता आहे. अभी भी पिक्चर बाकी है. कुछ भी हो सकता है. पाहूया सूर्य अस्ताला गेलेला आहे. 2 चेंडूने 2 धावांची आवश्यकता आहे. काय घडेल आणि काय बिघडेल या चेंडूंमध्ये दडलंय काय. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. बिंदास लसणे बाद झाल्यानंतर मात्र थोडासा अडचणीत आलेला येणारा बोरपाडा संघ. असाच सामना आपण पाहिला होता अष्टनायक ठाकूरपाडा आणि जय बजरंग गोडसे या 2 संघामध्ये. त्यामध्ये अष्टनायक ठाकूरपाडा संघाने विजय संपादन केला होता आणि जय बजरंग गोडसे ए संघाला पराभूत व्हावं लागलं होतं. गुड बॉय केवणीदेवी संघाने सामना जिंकलेला आणि मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्यामध्ये 0 मिनिटां कमाल अक्षय मडवी ज्याने षटकारांची हॅट्रिक केलेली आहे. तिसरी हॅट्रिक सीएम चषकामधील आपल्याला पाहायला मिळाले अक्षय मडवी याच्याकडून. गुड बाय केवणीदेवी संघाने विजय संपादन केलेलं अभिनंदन. गुड बाय केवणीदेवी. अक्षय मडवी सामनावी ठरलेला आहे. पुन्हा एकदा 0 मिनिटां कमाल करताना अक्षय मडवी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि धावबाच्या रूपाने फलंदाज बाद. पुन्हा एकदा क्लायमॅक्स. फड सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागल पोहा. अग तुझ्या उसाला लागल पोहा. पुन्हा एकदा क्लायमॅक्स आपल्याला पाहायला मिळत आहे. रंगत सामन्यामध्ये निर्माण झालेला आहे. पैसा वसूल सामना निश्चितपणे अतिशय मोठी स्पर्धा आणि मोठा सामना पाहायला मिळाला. चेसिंग कंपल्सरी सुपर ओव्हर नसणार आहे कारण सुपर नेते निलेश गुरव साहेबांची ही सुपर स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते. म्हणून या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर नाही. सुपर स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर नसणार आहे. चेसिंग ही कंपल्सरी. अतिशय रंगतदार स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. सकाराम महाराजांची पावनभूमी कव्वाड या क्रीडा नगरीमधून या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जात आहे. 184 देशामध्ये युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जात आहे आणि असंख्य मॅसेज आमच्यापर्यंत पोहोचत आहे. अतिशय वाह चर्चा या स्पर्धेची आपल्याला ऐकायला मिळते पाहायला मिळते. 1 चेंडूने 2 धावांची आवश्यकता आहे. सिरीज निश्चितपणे
या स्पर्धेमधील जो मौल्यवान खेळाडू ठरेल मॅन ऑफ द सिरीज थायलंड टूर 4 रात्री आणि 5 दिवस स्पॉन्सरशिप केलेले आहे देव टूर अँड ट्रॅव्हल्स यांनी. हे या स्पर्धेचं खास आकर्षण आहे म्हणून ही स्पर्धा सुपर स्पर्धा आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. पण सुभा धुमाल जेवढं कौतुक करावं चिरण यांचं, कारण की एक षटक बाकी होतं नाही सामना जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता असताना येणार बोरपाडा या संघाने आजच्या दिवसामध्ये एक चांगली प्रभावित कामगिरी केलेल्या संघाला आतापर्यंत रोखले आणि त्यामुळे एका चेंडूवर 2 धावा म्हणजे पहिल्या 5 चेंडूवर फक्त 2 धावा खर्च केल्या आणि सामन्यात ज्या प्रकारे रंगत निर्माण केली तोच म्हणजे चरण. पाहूया पंचांचा काय निर्णय आलेला आहे. पंचांचा निर्णय अजून पेंडिंग आहे. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1 गोल्डन चौकार आणि 3 गोल्डन षटकारी ठोकले गेलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटचा यंदाच्या हंगामाचा विचार करायचा झाला तर या यंदाच्या हंगामामध्ये 2 गोल्डन चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि तब्बल 7 गोल्डन षटकार. पहिला गोल्डन चौकार समीर स्पोर्ट्स पिंपळगाव संघाचा शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक गणेश पाटील यांनी ठोकला होता गोंदवली चषकामध्ये आणि पहिला गोल्डन षटकार श्री गणेश भरोडे संघाचा या फलंदाजाने ठोकला होता. पाहूया गोल्डन षटकार, गोल्डन चौकार की गोल्डन दुहेरी धाव. यावेळी मोठा फटका लॉंग लेग रिजन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया होतोय का. पंचांचा काय निर्णय येतोय पाहूया. आणि अशा प्रकारे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने हा सामना जिंकलेला आहे. एका धावेने पराभूत झालेला आहे येणार बोरपाडा संघ. पंचांशी वाद घालायचं नाही. अभिनंदन अभिनंदन वीरतानाचे दापोडे बी हार्ड लक येणार बोरपाडा. गोवर्धन गुरव आपण संपर्क साधायचा त्वरित. गोवर्धन गुरव आपला निर्णय कळवायचा आहे. पाहूया पंच निर्णय संगनमत करून घेणार आहेत. गोवर्धन आपण संपर्क साधायचा आहे. गोवर्धन आपण VIP राईस समोर यायचं आहे. गोवर्धन आपण त्वरित संपर्क साधायचा आहे.